महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटना शिंदूच्या वतीने आज इगतपुरी तालुक्यातील बांधकाम कामगारांचा मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्याप्रसंगी बांधकाम कामगारांची 25 लोकांची तालुका कमिटी निवडून या तालुक्यातील 100 गावातील बांधकाम कामगारांना त्यांचे लाभ मिळवून देण्याचं आज या मेळाव्याच्या प्रसंगी आवाहन करण्यात आले। बांधकाम कामगारांना 20,000 रुपये बोनस मिळाला पाहिजे, घरकुलासाठी 5 लाख रुपये मिळाले पाहिजे, ही मागणी देखील या मेळाव्यात करण्यात आली। आणि ही बांधकाम नोंदणी मंगळवार 24/9 पासून गोटी टोलनाक्या येथे बांधकाम संघटनेच्या नेतृत्वाखाली ही नोंदणी सुरू करून या इगतपुरी तालुक्यातील बांधकाम कामगारांना या बांधकाम मंडळातील जे काही 30 योजना आहेत त्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचं काम बांधकाम संघटना शिंदूच्या वतीने करण्यात येणार आहे। आज राजाळू साळवी गोटी या ठिकाणी बांधकाम कामगारांचा तालुका मेळावा घेण्यात आलेला आहे। या तालुका मेळाव्याला शिंदूचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड निविरा साडोळे, बांधकाम संघटनेच्या सरचिटणीस कॉम्रेड शिंदू शार्दूळ, तालुका अध्यक्ष कॉम्रेड दत्ता राक्षे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। मेळाव्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी बांधकाम कामगार उपस्थित होते। खरं म्हणजे बांधकाम कामगाराला आपला काय मिळू शकतं आणि काय मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या मेळाव्यात त्यांना देण्यात आलेली आहे। आणि जास्तीत जास्त कामगारांनी बांधकाम जे करतात ते स्वतः त्या बांधकाम कामगारांनी नोंदीत असलेल्या कामगारांचे लाभ मिळतात हे मिळवण्यासाठी पात्र होण्याची गरज आहे। जसे आता की आपल्याला माहिती आहे की 27 मागण्या आहेत, परंतु 27 मागण्या या कामगारांना काय आहेत माहीत नव्हतं। तर 1ली ते 7वीपर्यंत शैक्षणिक लाभ मिळतो, त्याच्यानंतर 8वी ते 10वीपर्यंत वेगळ्या शैक्षणिक लाभ मिळतो, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग व्हायचं असेल तर 60,000 रुपये मिळतात आणि त्याचबरोबर मेडिकलला जाणारा मुलगा असेल तर 1 लाख रुपये मिळतात। अशा विविध मागण्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी त्यांना करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर बांधकाम कामगार इतरांचे मोठमोठे महाल बांधून देतो, घरं बांधून देतो, पण स्वतःला मात्र काही स्वतःचं घर नसतं। त्यामुळे आम्ही ग्रामीण भागासाठी 5 लाख रुपये अनुदान मिळालं पाहिजे आणि शहरी भागासाठी 8 लाख मिळायला पाहिजे अशी आपण मागणी केलेली आहे। आणि ती मंजूर करण्यासाठी आम्ही एकजुटीने लढा देऊन तो मिळवण्याची राहणार नाही। त्याचबरोबर बांधकाम कामगार आजारी पडला तर त्याला स्वतःच्या आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे तो उपचार घेऊ शकत नाही, त्यामुळे तो आजारपणामध्येच तो मरून जातो। तर त्या आजारपण झाल्या असल्याला सुद्धा मेडिकलचे जे काही बेनिफिट आहे ते मिळाले पाहिजे होते। आम्ही असा मुस्लिम कामगार मंत्री असताना या सगळ्या मागण्या मिळवल्या होत्या, परंतु मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या नेतृत्वाखाली फडणवीस यांचं सरकार आलं आणि त्या सरकारने या योजना बंद केल्या होत्या, त्या पुन्हा सुरू कराव्यात यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत। आणि ह्याबाबतचा सविस्तर मार्गदर्शन आम्ही ह्या कामगारांना देण्याचं काम केलेलं आहे। मला वाटतं इगतपुरी तालुक्यातील बांधकाम कामगार जे आहेत वेगवेगळ्या भागामध्ये, मग ते गवंडी काम करणारे असेल, हेल्पर असेल किंवा कार्पेंटर असेल, इलेक्ट्रिशियन असेल किंवा मनरेगामध्ये काम करणारे कामगार असेल, या सर्व कामगारांना या बेनिफिट मिळतील, त्यांनी त्या पद्धतीने नोंदणी व्हावी असं आवाहन या प्रसंगी करण्यात आलं।